श्री स्वामी समर्थ. लास्ट व्लॉगमध्ये आपण पाहिलं होतं की मी आणि मावशी आम्ही दोघीजणी गावाला गेलो आहे आणि आज आम्ही चाललो आहोत साताऱ्याची सफर करायला. आता आवरून झालं आहे, आता निघतो आहे आम्ही. कुठे जायचं ते अजून ठरलं नाही, पण चाललो आहे फिरायला. लेट्स गो. बसो. येस, वी आर रेडी टू मूव. गावातून बाहेर पडताना आपण कुठे जायचं आहे हे ठरलंच नव्हतं, कारण निसर्ग, इतिहास आणि एक खास मराठमोळं वातावरण हे सगळंच साताऱ्यामध्ये आहे. आणि सर्व पर्यटकांसाठी सातारा हे तर फिरण्यासाठी माहेरघरच आहे, कारण साताऱ्यात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला सातारा आपलंसं करून घेतो. चला तर मग सुरुवात करूयात आपल्या आजच्या सातारा सफरीला. हिचं कानातलं पडलंय ते शोधतो आणि गाडी वरतून कानातलं शोधतीये. नाही दिसत आहे. व्हेरी व्हेरी निष्काळजी पोरगी. आता जस्ट कानातलं हरवून आलेली, मी म्हणून शोधलं. रोज बसतंय सिरियसली. मग काढून ठेव. गाईज, मेकअप कसा वाटतो आमचा? मेकअप नाहीये, जस्ट असं सांगायचं नाही मेकअप नाहीये. आपण नॅचरल ब्युटी आहे. स्वप्नातले गाव माझ्या पुढे, दिवसाचा पक्षी अलगद उडे, फांदीच्या अंगावरती चिमणीची चिवचिवणारी, झाडात लपले सगळे सोयरे. हे काय जानू? हा आहे. आज मला जॉईन केलं ह्याने. सॉरी, आम्ही याला जॉईन केलं. कुठे चाललो आहे पण आपण? आज आम्ही चाललो आहे, याचा आहे ना, हा कॅमेरा ओपन आहे ते. मला बोर्ड दिसतोय का? इथं काय वाईट आहे तर आम्ही चाललोय कास साईडला, कास बांगलोर जे आहे. आम्ही तिकडे फिरायला चाललोय आणि आम्ही तिघं आहे. अजून याचा एक मित्र येतोय. जस्ट निघत चाललोय आम्ही. असं काही प्लॅन नाही आमचं कुठं जायचं काय माहीत नाही. चाललोय तर चांगलं दिसेल. गाडी चेंज करून आता आम्ही ही वाली गाडी घेऊन चाललो. ही वाली गाडी चेंज करून आता या गाडीने आलो आणि आता इथून पुढे आम्ही या गाडीने चाललो. अजून एक गाडी आहे तर ती गाडी येईल. सो तेव्हा ही आहे गाडी. आणि हा शिवा देणं बरं नाही आहे. गाडी आलेली आहे आणि ती दोघं त्या गाडीवरतून येतात आणि आम्ही आता स्कूटीवरतून जाणार आहे. भरायला ती थोडीशी गाडी ब्रेक वगैरे चेक करून घेतो. हवा वगैरे. लांब जायचं आहे, खूप लांब जायचं आहे मला. कुठे ते माहिती नाही, पण लांब जायचं आहे गाईच. चलो देन. आता आम्ही निघालोय. जर्नी नाव त्याच्या पुढे ब्लॉग कंटिन्यू करा, तुम्हाला व्ह्यू बघायला भेटतील. तुम्ही आमच्या अवताराकडे बघून लक्ष करा. पुराने एल्बम में छुपा के रखे हैं हमने वो दिन, गुल्लक में बड़ी चवन्नी सी. हाच तो सातारा, सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये वसलेला,
कास पठार, ठोसेघर धबधबा, सज्जनगड किल्ला, अजिंक्यतारा किल्ला आणि अशी अनेक पर्यटन स्थळे असणारा हा सातारा. याच साताऱ्यात समर्थ रामदास स्वामी, छत्रपती शाहू महाराज, यशवंतराव चव्हाण यांसारख्या प्रसिद्ध व्यक्तिमत्वांचा वारसा व इतिहास पाहायला भेटतो. किती फुटलाय. एवढ्या व्ह्यूचं रेकॉर्डिंग करत नाहीये, अजून आम्ही वरती जाणार आहे आणि तिथला व्ह्यू तुम्हाला दाखवेन. कारण की ते पण खूप छान व्ह्यू आहे, पण इथला सगळा व्ह्यू दाखवत बसले तर माझी पिंपरी फुल होईल. म्हणून मी विचार केला की वरती जाते, पहिला इथला तुम्हाला व्ह्यू दाखवेन पहिला, आणि जर पिंपरी शाबूत राहिली नाही ते झाली तर खाली येताना पुन्हा हा व्ह्यू दाखवेन. यादों के पुराने तर आम्ही आत्ता इथे आलेलो आहे हॉटेलमध्ये. इथे तुझा फोटो व्हिडिओ काढल्यात, तिकडे अजून फोटो व्हिडिओ चालू आहेत आणि छान छान व्ह्यूज आहेत इथे फोटो काढत असतील. इथं स्टेअरकेसवरती पण छान आहे आणि नाईस. गुल्लक में पड़ी चवन्नी सी बचा के रखे हैं हमने वो दिन ना किसी We are living from मंजिल सीवूड नेहमी सीवूड होणार ती कासवूड रिसॉर्ट. आणि आता आम्ही याच्यावर वरती चाललोय साईडला. और दोस्तों से उधार के दिन थे वो दिन भी क्या दिन थे वो दिन भी क्या दिन थे वो दिन भी क्या दिन थे. जास्त हवा इथे, खूप जास्त, आणि नेचरचा शूट जेवढं घेईल तेवढं कमी वाटतं इथे. आज पाऊस कमी आहे. हा, पाऊस पण खूप कमी आहे आणि दोन्ही साईडला, डोंगराच्या दोन्ही साईडला धरण आहेत ना. इकडे उरमोडी एका साईडला उरमोडी धरण आहे, दुसरं माहिती नाही, पण एका साईडला उरमोडी धरण आहे. काय सांगू राणी मला गाव सुटना, कसं सांगू राणी मला गाव सुटना. काय सांगू राणी मला गाव सुटना, कसं सांगू राणी मला गाव सुटना. बंद गळ्या ते थोडासा रस्ता कच्चा आहे इथून, म्हणजे नॉर्मल नाही, जरा कच्चाच आहे. बऱ्याचदा चांगला होता, इथे थोडं कच्चं आहे. तर आता आम्ही पोचलो आहोत कास पठारला. हे आहे कास पठार, म्हणजेच महाराष्ट्राचं व्हॅली ऑफ फ्लॉवर्स. 850पेक्षा जास्त वनस्पतींच्या प्रजाती इथं बघायला भेटतात. ऑगस्ट ते ऑक्टोबर दरम्यान इथे हजारो प्रकारची फुले बहरलेली असतात. हे पठार युनेस्कोच्या वर्ल्ड हेरिटेज साईटमध्ये आहे आणि फोटोसाठी एकदम परफेक्ट स्पॉट. फुल दुःख आहे समोरच्या डोंगरावरती. एवढा लांबचा माझ्या कॅमेरा जास्तीच नाही करत आहे, पण तरी पण मी सांगते की इथे फुल दुःख आहे समोरच्या डोंगरावरती. इफ यू कॅन सी, इथून थोडासा नॉर्मल रस्ता चांगला आहे. पदव्यांच्या ढिगाऱ्यात पाठी राहिली कोरी, कॉलेजाच्या कट्ट्यावरती गर्दी झाली सारी, अपर्या चिपर्या कपड्यामध्ये. तर आता आम्ही कास पठारच्या पुढे आलो आहोत आणि इथे हे दृश्य पाहायला भेटलं. हे उरमोडी नदीवरती बांधलेलं आहे. हे कास पठारच्या पुढे आहे. उरमोडी धरणाचा ओव्हरफ्लो भाग किंवा याला उरमोडी धरणाचा स्टेप डॅम असंही म्हणतात. पर्यटकांना ते आकर्षित करते. एकदम लिटरली इथे जर आलं ना कोण की जरा रिटर्न जावंसं वाटणार नाही अशी प्लेस आहे. तुम्ही नक्की विजिट करू शकता. आणि आता आम्ही अजून वरती चाललोय.
आणि आता आम्ही जात आहोत भारताच्या सर्वात उंच आणि नैसर्गिक धबधब्याकडे. हा आहे वज्राई धबधबा. साताऱ्यापासून सरळ कास पठाराकडे येणाऱ्या रस्त्याने घाटातून आपण वर आलो आहोत. कास पठाराच्या अगदी जवळ साधारण 5 ते 6 किलोमीटर अंतरावरती हा धबधबा आहे. वन्स अगेन तुम्ही आमच्या अवतारावरती जाऊ नका. इथून पुढचा जो व्ह्यू हा व्लॉग फक्त लोकेशन्सच्या जीवावरती बघा तुम्ही. ह्या माझ्या जीवावर सक्सेस झाला. कसं सांगू राणी मला गाव सुटना. आणि इथून पुढे धबधब्याच्या ठिकाणी पोहोचण्यासाठी थोडं चालावं लागतं. पावसाळ्यात रस्ता काहीसा चिकलट होतो. नंतर येऊ का? फणस फणस बघ. चला फणस काढ ना. दाखव ना ते फणस. तुम्ही तर कधी बघितलं काढ ना. हे बघा फणस कधी बघितलेच नसते का? नाही रे. पाणी पुढे पाणी. ॲक्च्युली ही छोटी आहे थोडीशी, त्यामुळे तिचे पाय जास्त पटापट चालत नाही. छोटे छोटे पाऊल पडतात तिथे. कसं सांगू राणी मला गाव सुटना. वज्राई वॉटरफॉल, ज्याला भांबवली वज्राई वॉटरफॉल म्हणूनही ओळखलं जातं, हे भांबवली गावाजवळ आहे. वज्राई वॉटरफॉल हा 3 टप्प्यांमध्ये उतरणारा एक सुंदर धबधबा आहे. याची उंची साधारणपणे 853 फीट इतकी आहे. जुलै ते सप्टेंबर म्हणजेच पावसाळ्यात धबधब्याचा वेग सर्वात जास्त असतो आणि बघायला खूप आकर्षक असतो. कधी कधी मान्सूनमध्ये प्रवेश बंदही केला जातो. खूप जास्त आहे, खूप जास्त. मित्रांनी बघू शकता. बरं झालं आम्ही पटकन आलो. गाडी थोडी दूर आहे, पण भिजत जाणार आहे आम्ही. ये भी मेरा मैं इसको क्या बोली? लोगों को वाइट लगेगा ना, लोगों को वाइट लगेगा. अशीच मज्जा मस्ती करत आम्ही पुन्हा घरी जायला निघालो. जर तुम्ही सुद्धा पावसाळ्यात साताऱ्याला येत असाल तर हा धबधबा एकदा तरी बघाच. आयुष्यभर लक्षात राहील. ढग कसले भारी दिसत आहेत.